Good morning, friends. I am Dr. A. Kulkarni from Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. We are going to learn Barriers of Entrepreneurship Part 2. उद्योजकतेसमोरील अडथळे या विषयाचा दुसरा भाग आपण इथं सादर करतोय. पहिल्या भागामध्ये आपण उद्योजकतेसमोरील सर्वसाधारण अडथळे पाहिलेले आहेत. या भागामध्ये आपल्याला स्पेसिफिक स्वरूपाचे विशिष्ट स्वरूपाचे अडथळे कोणकोणते असतात याचा अभ्यास इथं करायचा आहे. उद्योजकतेचे जे अडथळे असतात ते प्रामुख्यानं 7 ते 8 प्रकारचे अडथळे असतात. त्याला एंट्री लेवल बॅरियर्स, एन्व्हायरमेंटल बॅरियर्स, कम्युनिकेशन बॅरियर्स, पर्सनल बॅरियर्स, सोशल बॅरियर्स, कल्चरल बॅरियर्स अँड पॉलिटिकल एन्व्हायरमेंटल बॅरियर्स अशा प्रकारचे अडथळे इथं संबोधलं जातं. एंट्री बॅरियर्स म्हणजे सुरुवातीला येणारे अडथळे. ज्यावेळी आपण नवीन उद्योगामध्ये पडतो त्यावेळी येणारे जे अडथळे असतात त्या एंट्री लेवल बॅरियर्स असं म्हटलं जातात. ते प्रामुख्याने पुरेसं भांडवल नसणं, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असणारे वेगवेगळे अडथळे, पुरेसं व्यवहाराचं ज्ञान नसणं, व्यवसायाचं ज्ञान नसणं, व्यवसायाचं शिक्षण नसणं, या स्वरूपाचे जे अडथळे असतील म्हणजे कोणत्याही नवीन व्यक्तीला सुरुवातीला जे अडथळे येतात त्याला एंट्री लेवल बॅरियर्स असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल बॅरियर्स, पर्यावरणविषयक अडथळे. जे पर्यावरण आहे, ज्या पर्यावरणामध्ये आपल्याला उद्योग सुरू करायचा आहे ते आपल्याला पूरक नसतं, उद्योग सुरू करण्यासाठी पूरक नसतं. पर्यावरणामध्ये अनेक गोष्टींचा इथं समावेश होतो. त्यामध्ये सभोवतालचं वातावरण, उद्योगाभोवतीलची परिस्थिती, उद्योगाभोवतीलच्या पायाभूत सुविधा, आर्थिक वातावरण, सामाजिक वातावरण या सगळ्या गोष्टींचा समावेश पर्यावरणामध्ये होतो. हे ज्यावेळी पूरक नसेल त्यावेळी आपल्याला उद्योग सुरू करता येत नाही किंवा सुरू झाला तरी त्यामध्ये वेगवेगळे अडथळे इथे येत राहतात. या अडथळ्यांमध्ये प्रामुख्यानं पर्यावरणाशी संबंधित म्हणजे पुरेसं पर्यावरण चांगलं नसणं, राजकीय पर्यावरण नसणं, आर्थिक नसणं, यामुळे देखील वेगवेगळे अडथळे इथे निर्माण होऊ शकतात. तिसरा जो अडथळा आहे तो म्हणजे संवहन अडथळे, कम्युनिकेशन बॅरियर्स. संवहनाचा अडथळा म्हणजे आपण संवाद योग्य पद्धतीने साधू शकत नाही. ज्या गोष्टींशी, ज्या घटकांशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्यांच्याशी संवाद साधता न येणं, त्यांच्याशी कम्युनिकेशन न होणं हा देखील एक महत्त्वाचा अडथळा इथं निर्माण होत असतो. चौथा जो अडथळा आहे तो म्हणजे वैयक्तिक अडथळे. उद्योग सुरू करत असताना स्वतःचे काही वैयक्तिक प्रश्न असतात. स्त्री उद्योजक असेल तर त्याचे वैयक्तिक स्त्रियांचे प्रश्न असतात. पुरुष उद्योजक असेल तर त्याच्या संबंधित देखील वैयक्तिक अनेक प्रकारचे इथं अडथळे येत असतात. म्हणजे व्यक्तीची भूमिका, व्यक्तीची मते, त्यानंतर व्यक्तीच्या वेगवेगळ्या सवयी, व्यक्तीचं ज्ञान अशा अनेक अडथळ्यांमुळं या ठिकाणी उद्योग सुरू करता येत नाही किंवा सुरू झाला तरी त्याच्यामध्ये वेगवेगळे अडथळे येऊ शकतात. आता हे सगळे अडथळे जे आपण अभ्यासतोय ते सुरुवातीला असणारे अडथळे म्हणजे नवीन उद्योग सुरू करताना येणारे अडथळे इथं समजले जातात. त्यानंतर काही सामाजिक अडथळे असतात. सामाजिक अडथळ्यांमध्ये आजूबाजूचा समाज कसा आहे, भारतासारख्या देशामध्ये जातीची उतरंड असेल, वेगवेगळे समाजातले घटक असेल, आर्थिक परिस्थिती असेल तर या सगळ्या अडथळे पार करून तुम्हाला जावं लागतं आणि त्यानंतरच एखादा उद्योग सुरू होतो. सांस्कृतिक अडथळे, कल्चरल बॅरियर्स हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो. आजूबाजूची संस्कृती आहे, आजूबाजूचा समाज आहे, तो समाज वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो, संस्कृती वेगवेगळी असू शकते आणि प्रत्येक संस्कृती म्हटल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळी असते. प्रत्येक संस्कृतीची काही वैशिष्ट्ये असतात, काही वेगवेगळ्या भूमिका असतात. हे सगळे अडथळे आपल्याला इथं पार करावं लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे राजकीय अडथळे किंवा पॉलिटिकल बॅरियर्स. यामध्ये आजूबाजूचं राजकीय वातावरण, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष त्यांच्या असणाऱ्या भूमिका, त्यानंतर देशामध्ये असणारं राजकीय वातावरण, हुकुमशाही असेल,
किंवा लोकशाही असेल, तर त्या पद्धतीचं कुठलं वातावरण आहे, या सगळ्या अडथळ्यांचा आपल्याला अभ्यास इथं करावा लागतो. त्यानंतर जे सुरुवातीला आपण एन्व्हायरमेंटल बॅरियर्स घेतलेले आहेत, पर्यावरण विषयक अडथळे, त्यामध्ये पहिला अडथळा असतो तो कच्च्या मालाचा अभाव. पाहिजे तेवढा कच्चा माल आपल्याला मिळू शकत नाही, योग्य ठिकाणी मिळू शकत नाही. जर कच्चा माल पाहिजे असेल तर आपल्याला खूप लांबून आणावा लागत असेल तर त्या ठिकाणी त्याची उपलब्धता नसते, कमी असते आणि त्याचा खर्च जास्त होऊ शकतो. समजा आपल्याला इथं कोळसा पाहिजे आहे, तर कोळसा संबंधीचा जर उद्योग असेल तर तो ज्या ठिकाणी कोळसा उपलब्ध आहे त्या ठिकाणी असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उद्योग सुरू होऊ शकतो. परंतु त्याचा अभाव असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उद्योग सुरू करताना अडथळे येतात. त्यानंतर कुशल मजुरांचा अभाव. आपल्याला पाहिजे ते मजूर, पाहिजे त्या कुशलतेचे मजूर आपल्याला इथे मिळू शकत नाहीत. आपण बघितलं कोविड-19मुळं महाराष्ट्रातले बरेचसे मजूर आज परराज्यातले मजूर त्यांच्या राज्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यानंतरच्या काळामध्ये आज आपल्याला इथं कुशल मजुरांचा अभाव आढळतो आहे. अगदी कोल्हापूरसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे उद्योग, फाउंड्रीज आहेत, या ठिकाणी या काम करताना कुशल मजूर आवश्यक असतात. भले कोल्हापुरातले मजूर असले तरी तेवढे ते कुशल असू शकत नाहीत. त्यामुळे आज अनेक उद्योगांना, कोल्हापुरातल्या उद्योगांना किंवा पुण्यातल्या उद्योगांना या मजुरांचा अभाव इथं आढळतो आहे. काहीही करून त्यांना आणावं लागतं आहे आणि ते शक्य झालं नाही तर उद्योग आपल्याला बंद ठेवावे लागतात. म्हणजे हा देखील एक मोठा इथं अडथळा असतो. त्यानंतरचा अडथळा म्हणजे चांगली यंत्रे नसणे, यंत्रसामग्री नसणे, पुरेसं तंत्रज्ञान नसणे, यामुळे देखील उद्योग उभारू शकत नाही. ज्यावेळी चांगलं तंत्रज्ञान आवश्यक असतं किंवा योग्य प्रकारची यंत्र आवश्यक असतात, ती जर उपलब्ध झाली तरच आपल्याला तो उद्योग व्यवस्थितपणे उभारता येतो, उभारणी त्याची करता येते. परंतु त्याच्या अभावी त्या ठिकाणी तुमच्याकडं फक्त भांडवल असेल, आणखी जागा असेल तरी देखील यंत्र चांगली नसतील, तंत्रज्ञान नसेल तर उद्योग आपल्याला सुरू करता येत नाही. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे पायाभूत सुविधा नसतात. इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हटलं जातं ते इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव असतो. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. एक सर्वसाधारणपणे वीज, त्यानंतर पाणी, जागा, रस्ते, विपणन सुविधा, अशा सगळ्या घटकांना पायाभूत सुविधा असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी या पायाभूत सुविधा चांगल्या असतात त्या ठिकाणी उद्योगांची उभारणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं आढळते. जर आपण बघितलं, भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये बहुसंख्य मजूर हे बिहारमधून, आणखी उत्तर प्रदेशमधून, झारखंडसारख्या राज्यातून वेगवेगळ्या भागामध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, गुजरातमध्ये किंवा साऊथमध्ये येत असतात. याचं कारण त्यांच्याकडं त्या ठिकाणी चांगले मजूर असतात, मजुरी करण्याची क्षमता असते, परंतु त्या राज्यामध्ये, बिहार आणि UP सारख्या राज्यामध्ये चांगल्या सुविधा नसतात, पायाभूत सुविधा नसतात, पर्यावरण चांगलं नसतं. त्यामुळं उद्योग इथं कुठलाही सुरू राहत नाही किंवा सुरू करता येत नाही किंवा त्या चांगल्या पद्धतीनं उद्योग सुरू करू शकत नाही. आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे पुरेसे निधी नसणं, फंड्स नसणं. पुरेसं भांडवल नसल्यामुळं आपल्याला चांगली कल्पना असून देखील उद्योग सुरू करता येत नाही, व्यवसाय सुरू करता येत नाही. तुमच्याकडे कन्सेप्ट खूप चांगले असतात, परंतु त्या प्रत्यक्ष अंमलात येण्याकरिता, कन्सेप्च्युअलायझेशन प्रत्यक्ष रिॲलिटीमध्ये येण्याकरिता चांगलं भांडवल, पुरेसं भांडवल असणं आवश्यक असतं, तरच तुम्ही इथं उद्योग सुरू करता. या प्रकारचे अडथळे, वेगवेगळे अडथळे इथं येत असतात. आता त्या व्यतिरिक्त, पर्यावरण अडथळ्याव्यतिरिक्त आपल्याला सामाजिक अडथळे कुठले कुठले असतात याचा देखील इथं अभ्यास घ्यायचा आहे, वेध घ्यायचा आहे. सामाजिक अडथळ्यांमध्ये पहिला जो अडथळा असतो तो पारंपरिकता. आपला बराचसा समाज हा पारंपरिक स्वरूपाचा असतो. रूढी परंपरा जपणारा आहे, ते स्वीकारणारा आहे, त्यामध्ये समाधान मानणारा असा इथं समाज आहे. यातून बाहेर पडून तुम्हाला नवीन समाज शोधायचा असेल, नवीन काही करायचं असेल तर समाज हा विरोध करत असतो. त्यामुळं वेगवेगळे अडथळे इथं निर्माण होत असतात.
आपला जो दुसरा जो घटक आहे बघा, इथं आपण पारंपरिकता हा पहिला घटक घेतलेला आहे. दुसरा जो घटक आहे स्टेटस को, आहे त्यात समाधान मानणं. बऱ्याचशा लोकांची वृत्ती आहे त्यात समाधान मानण्याची असते. तुम्ही एखादा उद्योग करता असं म्हटलात तर घरचे तुम्हाला विरोध करतात. त्यापेक्षा नोकरी कर, काहीतरी व्यवस्थित थोडंफार त्यांना मिळेल. उद्योग म्हटलं की धोका आला, व्यापार म्हटलं की धोका आला, अशा स्वरूपाची पारंपरिकता, अशा स्वरूपाचा विचार, पारंपरिक विचार लोकांच्या मध्ये असतात आणि त्यामुळं उद्योगाला, व्यवसायाला इथं विरोध केला जातो. बऱ्याचशा मराठी मुलांच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्रीयन मुलांच्या बाबतीमध्ये चांगल्या क्षमता असून देखील बहुसंख्य व्यक्ती या ठिकाणी उद्योगा सोडून नोकरीकडे वळतात. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतोय. महाराष्ट्रीयन व्यक्ती सगळ्यात जास्त शिकलेले, चांगले शिकलेले बहुसंख्य इंजिनियर्स आज उद्योग व्यवसायामध्ये फारसे आपल्याला आढळत नाहीत. असले तरी ते नोकरी करत असतात, ते स्वतःचा व्यवसाय करत नाहीत. याचं कारण काय आहे? तर एक साधं जर सॅम्पल आपण बघितलं, भारतातल्या जर 100 कंपन्या जर घेतल्या, टॉपच्या 100 कंपन्या घ्या आणि त्यातलं संचालक मंडळाची तुम्ही जर नावं जर बघितली तर त्यातली 50% नावं तुम्हाला UP, बिहार, आणखी साऊथ इंडियन दिसतील. बहुसंख्य ही गुजरातमधले असतात. म्हणजे अगदी मराठी नावांचा जर विचार केला 10% सुद्धा नावं तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणजे बहुसंख्य व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती ही नॉर्थ इंडियन असतात, साऊथ इंडियन असतात किंवा गुजराती असतात. महाराष्ट्रीयन फक्त नोकऱ्या करतात या ठिकाणी, आणखी व्यवसायाकडे फारसं बघितलं जात नाही. तिसरा जो घटक आहे सांस्कृतिक घटकामध्ये कर्मकांड. आपल्याकडे कर्मकांड खूप प्रकारचे असतात. वेगवेगळ्याच्या पूजा, वेगवेगळ्या प्रकारचे विधी, वेगवेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम याकडं आपलं जास्त लक्ष असतं आणि त्यामुळे उद्योगाकडे दुर्लक्ष होत असतं. आपण जर बघितलं बराचसा वेळ आपला ह्या कर्मकांडामध्ये जात असतो. यामुळे होतं काय की त्या ठिकाणी उद्योगाकडे जे लक्ष द्यावं लागतं ते लक्ष इथं कमी पडतं आणि बाकीच्या घटक इथं वाढतात. त्यानंतरचा घटक आहे तो सामाजिक बहिष्कार. त्याचा एक आपल्याला बहिष्काराची भीती फार असते उद्योग सुरू करत असताना. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, याचा आपण नेहमी विचार करतोय. आपण बऱ्याच वेळा स्वतःपेक्षा समाजाचा, लोकांचा जास्त विचार करत असतो. लोक काही म्हणत नसतात. आपण कुठलाही व्यवसाय सुरू केला तरी लोक 4 दिवस कुजबुजत असतात, 5व्या दिवशी ते विसरत असतात. परंतु आपल्याला लोकांच्या बहिष्काराचा, समाजाच्या बहिष्काराचा फार धसका इथं असतो. त्यामुळं समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील हे बघून आपल्याला या ठिकाणी उद्योगाकडं वळत नाहीत. बऱ्याच वेळा काही काही जाती ज्या असतात, आपलं भारतामध्ये जाती उतरणं खूप आहे, अजून देखील आहे. आपण जरी म्हटलं 21व्या शतकात गेलो असलो तरी देखील जातीय उतरंड असते आणि त्यामुळं समाजाचं एक मोठं दडपण आपल्याला इथं असतं. तर आपण जर व्यवसायामध्ये पडलो, विशिष्ट व्यवसाय स्वीकारला, तर त्या ठिकाणी समाजातले लोक, बाकीचे लोक, बाकीचे जातभाई ज्याला म्हणतोय ते काय म्हणतील असा विचार इथे केला जातो आणि त्यातून उद्योगाकडं दुर्लक्ष केलं जातं. एक उदाहरण सांगतो. ज्यावेळी इथं कोल्हापूरमध्ये अभ्यंकर ब्राह्मण समाजाची व्यक्ती आहे, ज्यावेळी चप्पल क्षेत्रामध्ये उतरली त्यावेळी त्यांना देखील बऱ्याचसा बहिष्कार इथं स्वीकारायला लागला. सुरुवातीच्या काळामध्ये जो आपला व्यवसाय नाही त्या व्यवसायामध्ये ते पडलेले आहेत. चप्पल तयार करण्याची, चप्पल निर्मितीमध्ये पडले. आणखी त्याच्यावर बऱ्याच वेळा सुरुवातीला सामाजिक बहिष्कार घातला गेला, परंतु त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यातून आज चांगला एक उद्योग, एक ब्रँड चांगला इथं निर्माण झालेला आहे. तर ज्यावेळी आपण असा दुर्लक्ष करतो, समाजाकडे दुर्लक्ष करतो, त्यावेळीच तुम्ही मोठे होऊ शकता, अन्यथा मोठे होऊ शकत नाही. तर अशा प्रकारचे बहिष्कार, अशा प्रकारचे अडथळे उद्योग सुरू करताना येत असतात. आणखी एक महत्त्वाचा अडथळा असतो तो म्हणजे एकाच समाजामध्ये वेगवेगळ्या संस्कृती असतात. समाज एक दिसतो आपल्याला, एक समाज, कोल्हापुरातला समाज घेतला तर एक समाज आपल्याला दिसतो, परंतु या समाजामध्ये अनेक छोटे छोटे समाज असतात, वेगळ्या संस्कृती असतात. एकाच समाजामध्ये वेगळ्या संस्कृती असल्यामुळं त्या प्रत्येक घटकाचा विचार आपल्याला उद्योग सुरू करताना करावा लागतो. म्हणजे फक्त समाजात सलगपणे बघून इथं चालत नाही. हे भारतामध्ये चित्र वेगळं आहे, परंतु इतर देशामध्ये फारसं नसतं. इथं एकसंध समाज असतो. अमेरिकन लोक घेतले तर एकसारखं खाणं पिणं, एकसारख्या चालीरीती असं सगळं असतं.
परंतु भारतामध्ये एकाच शहरातली लोकं घेतली तर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या संस्कृती असतात. या सगळ्यांचा विचार करूनच आपल्याला उद्योगामध्ये पडावं लागतं. तर हे देखील महत्त्वाचे अडथळे उद्योग सुरू करताना येत असतात. यानंतर काही सामाजिक अडथळे जे असतात, सांस्कृतिक अडथळे आपण समजून घेतले, परंतु सामाजिक अडथळे जे असतात यांचा देखील आपण विचार केला पाहिजे. सामाजिक अडथळ्यांमध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे इन्सिस्टन्स ऑन कन्फॉर्मिटी, अनुकरणावर भर. आपल्याला कुठल्याही गोष्टीची कॉपी करता येते, आहे त्याची कॉपी चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो, परंतु एखादी गोष्ट नवीन इथं करू शकत नाही. अनुकरण करण्यावर आपला भर असतो. त्यामुळं झालेलं उत्पादन जे आहे त्या पद्धतीची कॉपी करायची, सेकंड क्वालिटी, थर्ड क्वालिटी अशी नवीन क्वालिटी निर्माण करायची आणि उद्योग सुरू करायचा. अशा स्वरूपाचे उद्योग भरपूर आहेत. जर आपल्याला टॉपची क्वालिटी पाहिजे असेल तर आपण इथं करू शकत नाही. उदाहरणार्थ आपण जर मोबाईलचं उदाहरण घेतलं तर ॲपलसारखा मोबाईल आपण इथं करू शकत नाही. तो अडथळा आपला आहे. अनुकरण करू शकतो, ॲपलची कॉपी करू शकतो, परंतु एखादा ॲपल निर्माण करणं, तसा फोन तयार करणं हे आपल्याला शक्य होत नाही. हे असे सामाजिक अडथळे असतात. दुसरा जो अडथळा आहे म्हणजे सतत जपण्याची वृत्ती. विशेषतः भारतीयांच्या बाबतीमध्ये मुलांना सतत जपलं जातं, सतत सांभाळलं जातं. अगदी मुलगा 20 वर्ष झाला, 30 वर्ष झाला तरी त्याची जपण्याची वृत्ती भारतीयांच्या मनामध्ये असते. सांभाळतात. इतर देशामध्ये विशेषतः अमेरिकन किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथली मुलं 15व्या-20व्या वर्षी बाहेर पडतात, घरातून बाहेर पडतात, 20व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभा राहतात. परंतु भारतामध्ये असं आढळत नाही. अजूनही जपण्याची वृत्ती जास्त आहे. मुलगा 20-25 वर्षाचा झाला, 30 वर्षाचा झाला तरी आईबाप त्याचे जपत असतात, सांभाळत असतात, आणखी सातत्याची काळजी घेत असतात. त्यामुळं काय होतं की तुमची नवीन काही करण्याची क्षमता इथं नष्ट होत असते. त्यातला तिसरा घटक आहे बाहेर पडणे, मोबिलिटी. आपल्याला भारतीय समाजामध्ये बाहेर पडायला फार वाव नसतो किंवा बाहेर पडायला विरोध केला जातो. आपलं गाव सोडून, आपलं या ठिकाणी जिल्हा सोडून, आपलं राज्य सोडून बाहेर जायला पाहिजे, तर ते आपल्याला इथं शक्य होत नाही. त्यामुळं बाहेर न पडण्याची वृत्ती असेल तर त्या ठिकाणी व्यवसायावर अडथळे इथं निर्माण होतात. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सृजनशीलता कमी पडते, लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी. आपल्याकडं क्रिएटिव्हिटी फार कमी असते. नवीन काही करण्याची वृत्ती, नवीन काही करण्याची उर्मी, नवीन गोष्टी स्वीकारणे, नवीन उत्पादनं तयार करणे हे आपण फार कमी करतो. आहेत त्या वस्तू वापरण्याकडं आपला जास्त कल असतो, निर्माण करण्याकडे जास्त कल असतो. नवीन काही शोधण्याची वृत्ती कमी पडते. भारतीय समाज नेहमी म्हटलं जातं की भारतीय समाजामध्ये नवीन शोधण्याची वृत्ती फारशी नव्हती, जी आपल्याला पूर्वीच्या काळी होती. 12व्या शतकामध्ये त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर बरेचसे शोध इथं भारतामध्ये लागलेत, परंतु नंतरचा कालखंड जो काळा कालखंड म्हणून ओळखला जातो त्यामध्ये फारशी नवीन शोध इथं लागलेले नाहीत. आपण पारंपरिकरित्या चालत आलेलो आहोत आणि फक्त इंग्रज भारतामध्ये आले आणि इंग्रजांनी ज्या सुधारणा घडवून आणल्या त्यानंतर आपण इथं थोडाफार सुधारित समाज इथं झालेला आहे. हे नाविन्याचा अभाव असल्यामुळं, सृजनशीलता कमी असल्यामुळं या ठिकाणी उद्योग उभारू शकत नाहीत किंवा उभारले जात नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे जोखीम न स्वीकारणे. कुठलीही काळजी जोखीम स्वीकारायला आपण कमी पडतो. आपल्याला ठराविक रक्कम घरात येणं, पगार मिळणं ह्याच्यामध्ये आपलं समाधान असतं. एखादं धाडस करणं, नवीन स्वीकारणं आणि त्या ठिकाणी जाणं हे आपल्याकडं नसतं. त्यामुळं अनेक अडथळे इथं निर्माण होत असतात. तर पुरेशी साहसी वृत्ती नसणं, नाविन्य नसणं आणि जोखीम स्वीकारण्याची वृत्ती नसणं हे मुख्य अडथळे इथं मानले जातात. या अडथळ्यामुळं भारतीय समाज किंवा व्यक्ती उद्योगाकडे वळत नाहीत आणि उद्योग सुरू करताना असे वेगवेगळे अडथळे निर्माण होतात. थँक्यू.